काम झाला। 2019 मध्ये भारताच्या लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीने या मिटेनी कंपनीची सर्व यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स लिलावात विकत घेतले आणि आता तीच यंत्रसामग्री रत्नागिरीतील लोटे परशुराम MIDC मध्ये येलोस्टोन फाईन केमिकल्स या नावाने कार्यान्वित करण्यात आली आहे। PFAS किंवा फॉरेवर केमिकल्स हे निसर्गात कधीही नष्ट होत नाही। त्यामुळे हे केमिकल जर भूगर्भातील पाण्यात मिसळले तर येथील जीवसृष्टीवर तसेच पर्यावरणातील सर्व घटकांवर याचा वाईट परिणाम होईल। येथील भातशेती किंवा फळबागा यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। वर्षानुवर्ष जपत आलेली सजीवसृष्टी व विविधतेने नटलेला निसर्ग एका झटक्यात या केमिकलच्या विळख्यात अडकून जाईल। पण प्रश्न असा आहे, कोकणासारख्या इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह भागात रासायनिक उद्योग चालवताना सर्व सेफगार्ड्स खरंच पुरेसे आहेत का? झिरो लिक्विड डिस्चार्ज, पाणी व हवा मॉनिटरिंग आणि पब्लिक ट्रान्सपरन्सी हे फक्त कागदावर की प्रत्यक्षात? कोकण वाचलं तरच विकास टिकेल। विकास आपल्याला पुढे नेईल, पण पाणी, माती आणि हवा हरवली तर पुढे जाण्यासाठी माणूसच उरणार नाही। मित्रांनो, कोकण हे महाराष्ट्राचं रत्न आहे, पण जर आपण आज जागरूक झालो नाहीत तर भविष्यात हे रत्न फक्त इतिहासाच्या पुस्तकातच उरेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या कोकणी बांधवांपर्यंत पोहोचेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण।